ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला खरं तर 16 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शहीदांना आदरांजली वाहणार आहेत। सध्या राज्यपाल हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यपाल देखील दाखल झालेले आहेत। मुंबईवर 26/11ला दहशतवादी हल्ला झाला होता आणि या दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण झाली आहेत। या दहशतवादी हल्ल्यामध्ये खरं तर 166 लोकांचा जीव गेला होता आणि 600 पेक्षाही अधिक जण जखमी झाले होते। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहीदांना शहीदांना आदरांजली वाहत आहेत। आदरणीय श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। सर्व फ्रेम मध्ये आमचं पार्टी आदरणीय श्री अजित पवार सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री दीपक केसरकर पालकमंत्री मुंबई शहर आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री मंगल प्रभात लोढा पालकमंत्री उपनगर आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्रीमती सुजाता सौनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री इकबाल सिंह चहल अपर मुख्य सचिव गृह आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्रीमती रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। आदरणीय श्री विवेक फणसळकर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आपल्याद्वारे शहीदांचा सन्मान करण्यात येत आहे। शहीदांना पुष्पचक्र अर्पण केले जात आहे। यानंतर वीर शहीदांना सलामी देण्यात येईल। वर्दीधारक सॅल्यूट करतील आणि इतर सर्व मान्यवर जागेवर उभे राहतील। प्लीज स्टँड अप।
आदरणीय राज्यपाल महोदय श्री सी.पी. राधाकृष्णन शहीदांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत. तन समर्पित, मन समर्पित, देश के खातिर ये जीवन समर्पित. अरे एक्सेलेंट लगाया मैंने पूरा लगाया। सव्वीस अकराच्या हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहीदांना अभिवादन केलेलं आहे.